दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व चुरशीची झाली आहे. अशातच अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप काँग्रेस मनसे आघाडीकडून अक्षया प्रशांत नाईक या रिंगणात आहेत. अक्षया नाईक यांना टक्कर देण्यासाठी विरोधात भाजप व शिंदे सेना एकवटली असल्याने शेकाप नेते जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांना विजयी करण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची गेली आहे. निवडणूक प्रचारात विरोधकांकडून खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी अलिबागची जनता आहे, आम्हालाच सत्तेत संधी देणार असा विश्वास अक्षया नाईक यांनी व्यक्त केलाय. प्रचार आम्ही गेले 20-25 दिवस करतोय, तर मी लोकांच्या घरोघरी गेल्यावर हेच बोलली की तुम्ही मला पॉलिटिशियन सारखी घेऊ नका, तुमची मुलगी आहे, मी तसंच काम करत राहीन. मी नगराध्यक्ष म्हणून नाही, तुमची घरातली लेक म्हणून काम करीन आणि हक्काने तुम्ही मला कितीही वाजता फोन लावा, किती वाजता काही असू द्या, मी स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. दुसऱ्यांसारखं नाही फक्त अनेक वर्षांनी पॉलिटिक्स मध्ये येऊन बोलत जाईन की मी हे करीन, मी ते करीन, माझी एवढी तयारी नाही, माझी तेवढी तयारी आहे. मी हे बोलून दाखवणार नाही माझी किती तयारी आहे. तुम्हाला माझं काम दिसेल सर्वांना आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत आहेच, तसंच राहू द्या. उद्याच्या दिवशी सुद्धा खूप भरघोस मतांनी मला निवडून आणा, हीच माझी सर्वात मोठी अलिबागकरांकडनं विनंती असेल आणि माझा विश्वास देखील आहे अलिबागकरांवर. म्हणजे प्रचाराबद्दल बोललं, त्यांचा काय प्रचार, मी बघितला त्यांचा प्रचार, काही इन्स्टावरती वगैरे येत राहतो, मध्ये आद्याचे थोडेफार आल्या तर रील्स, बाहेरनं मार्केट वाचणं, एका दुकानाला देऊन फक्त निघणं. कुठला कनेक्ट आहे त्यांचा लोकांशी? अलिबागकरांच्या लोकांसोबत हा कनेक्ट असणं सर्वात मोठी गोष्ट, सर्वात मोठे गरजेचं आहे, जे माझं आहे घरोघरी. मी अलिबागकरांना माझे घरचे म्हणून घेते. आणि हे टॅक्सेसचं तुम्ही बोललात तर बाहेरच्यांनी आम्हाला येऊन सांगूच नाही टॅक्सेस काय करतील आणि काय नाही ते. हे टॅक्सेस बंद करायचं बोलतात पुढचे 5 वर्ष. पैसे कोण देणार आहे अलिबाग चालवायला? हे घरपट्टी अलिबाग मधली, हाच अलिबाग मधला 90% ऑफ द इन्कम अलिबागचा घरपट्टीमधनं येतं. ते त्यांच्या पॉकेटमधनं देणार आहेत ही घरपट्टी की वरनं आणणार आहेत पैसे, हे मला नक्कीच जाणायला आवडेल. अलिबागची लोक सुद्धा तेवढी स्मार्ट आहेत आणि तेवढा अलिबागच्या लोकांना सुद्धा आमच्यावर विश्वास आहे. जे आम्ही आजपर्यंत करत आलोय ते अलिबागकरांसाठी करत आलोय आणि चांगलं करत आलोय, त्यांच्या इच्छेने करत आलोय. तर हे टॅक्सेसचं खूप इमॅच्युअर बोलणं आहे माझ्याप्रमाणे तरी, आणि बाकी अलिबागच्या प्रमाणे पण हेच असणार आहे की हे खूप इमॅच्युअर बालिश बोललेलं आहे. आणि हे कसं असतं माहितीये का, हे बोलणं जे हे बोललेले आहेत ते बाहेरचा माणूस येतो, ज्ञान द्यायला ट्राय करतो आणि निघून जातो. दर 5 वर्षांनी येणार इलेक्शन आहे, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. तर कसं चालेल हे असे बाहेरचे येऊन बोललेले? हे अलिबागकर आणि मी आणि माझे अलिबागकर, हे टाइम आहे त्यांना उलटे जोरात उत्तर द्यायचं आणि सांगायचं की तुम्ही बाहेरच्यात बाहेर राहा, अलिबागात येऊन बोलू नका, आमच्यावर प्रयोग करू नका, याचे खोटे आश्वासनं द्यायचे. इलेक्शन 5 वर्षातनं एकदा येतात, आम्ही तुमच्या घरात बसलेले लोक तुमची लोक आहोत. सर्वात मोठा प्रश्न माझ्यापर्यंत आला जो पाण्याचा आहे, जो अलिबागचे लोक देखील बोलले आणि हा प्रश्न सर्वात जास्त हाईप केला गेलेला आहे तो ऑपोजिशन्स कडनं. तो एकच प्रश्न आहे, कारण का दुसरे तर प्रश्न त्यांना भेटत नाहीयेत बोलायला तसं बघायला गेलं. कारण का अलिबाग ते एवढं चांगलं आहे, ऑलरेडी सगळी कामं होत आहेत अलिबागेतली. प्रशांत शेट त्यांच्या घरोघरी अवेलेबल आहेत त्यांना सगळ्यांना जेव्हा हवंय तेव्हा. तर त्यांना दुसरे कुठे प्रश्न भेटत नाहीत बोलायला, म्हणून त्यांनी हा पाण्याचा प्रश्न उचललेला आहे सर्वात जास्त. आणि बोलतात की एंड पर्यंत पाणी पोचत नाही, एवढे वर्ष होतं पाणी नाही पोचलं, हा एवढा प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकले. येते हे 4 वर्ष आधी सगळ्यांना माहिती असेल. लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.